नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जे आपली आयटीआय प्रिन्सिपल गट ब ची जे 16 ऑगस्टला एक्झाम झाली त्याची लगेच अँसर की 17 ऑगस्टला आली होती. म्हणजे दुसऱ्याच दिवशी आयोगानं 17 ऑगस्टला ही तारीख टाकलेली, म्हणजे पहिली अँसर की टाकलेली आहे. तर जी काही पहिली अँसर की आली त्या अँसर कीवर जर काही आपल्याला वाटलं की ऑब्जेक्शनल अँसर आहे तर त्या अँसर कीवर ऑब्जेक्शन घेण्याची ही तारीख आपल्याला किती दिलेली आहे. इथं जर आपण बघितलं तर आपल्याला ही तारीख दिलेली आहे. बघा इथं वाचतो मी थोडस. तर उत्तर तालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी 23.59 म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. तर ही ऑब्जेक्शन घेण्याची आज शेवटची तारीख आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटते की पहिल्या अँसर की मध्ये काही डाऊटफुल अँसर आहेत किंवा काही ऑब्जेक्शनल अँसर आहेत किंवा काही चेंज होऊ शकतात किंवा काही बाद होऊ शकतात किंवा त्यांना जे 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 काही डाऊट वाटतात तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची तारीख ही 22 म्हणजे आजच शेवटची तारीख आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला कुठलीही हरकत नाही. तर म्हणजे पण आजच्या दिवशीच म्हणजे 22 तारीख ही शेवटची आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटते आणखीन वेळ गेला नाही, 4-5 तास असतील तुमच्याकडे जे काय 3-4 तास, तर त्याच्यात तुम्ही जर नसेल घेतलं तरी घेऊ शकता. म्हणजे हे किती 23-59 म्हणजे किती झाले, जवळपास 11-59 होतात ना. तर तेवढ्याच वेळात तुम्हाला ते ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. म्हणजे आज शेवटची तारीख आहे. तर आता बघा की ऑब्जेक्शनल क्वेश्चन काही होते, जसं CITS एक होतं. म्हणजे CITS ही ट्रेनिंग किंवा इम्प्लिमेंटेशन कोण करते, तर त्याच्यामध्ये DGT, NSTI अशा काही म्हणजे तिथं थोडंसं डाऊटफुल तो एक प्रश्न होता. नंतर जर आपण बघितलं तर ते प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनामध्ये त्या NSQ लेवल विचारल्या होत्या. तिथं थोडंसं एक डाऊटफुल काही आन्सर पाहायला मिळते आपल्याला थोडं. म्हणजे तिथं सुद्धा विद्यार्थी ऑब्जेक्शन घेऊ शकतात. नंतरचा प्रश्न आहे की तो महाराष्ट्र लोकायुक्त इन्स्टिट्यूट, तर तो एक थोडासा डाऊटफुल आहे की त्याच्यामध्ये 71-72 असे क्लोज ऑप्शन दिलेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की सर 71 अँसर असेल, काही विद्यार्थ्यांना वाटते 72 अँसर असेल, 1972 असेल. तर ते सुद्धा एक थोडासा डाऊटफुल वाटतो. नंतर एक मुदलियार कमिशनचा बघितला होता आपण. मुदलियार कमिशनचं सुद्धा एक थोडासा म्हणजे त्याचा आन्सर करायला म्हणजे तसा ऑप्शन दिसत नाही. म्हणजे एक तर तो बाद होऊ शकतो किंवा काय होईल ते आपल्याला माहिती नाही, परंतु तो पण एक थोडस ऑब्जेक्शनल आन्सर तिथं म्हणजे डाऊट घेऊ शकता तुम्ही किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर ज्यांना वाटत असेल की PM सेतू म्हणजे बाबा ते स्पोक आहे का हब आहे का, स्पोक अँड हब आहे, तर त्यांना ज्यांना वाटते तर ते सुद्धा घेऊ शकता. काही विद्यार्थ्यांना ते हे पण ग्रीनफील्डचा एक स्मार्ट सिटी, ऑपरेशनल स्मार्ट सिटीचा तो एक क्वेश्चन होता. काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की कोणाला ढोलेरा वाटत असेल, कोणाला गिफ्ट वाटत असेल किंवा कोणाला ऑरिक वाटत असेल किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जे जे काही वाटत असतील डाऊटफुल, सेमी स्किलवाला किंवा स्किल वर्करवाला, जे जे वाटते स्वतःच्या मनाला डाऊटफुल, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन म्हणजे घ्यायला काही हरकत नाही. तर आज म्हणजे शेवटची तारीख आहे, तर त्या त्या याच्यानुसार तुम्हाला ते घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता मतलब इथं स्पष्ट सांगितलं की 22 तारीख ही शेवटची तारीख आहे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार नाही. तर इथं आपण हे थांबूया. ठीक आहे.